नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 112 5x वर्ग अधिक 11 वर्गमुळात 2x अधिक 4 बरोबर ax अधिक b आणि cx अधिक d तर a अधिक c अधिक bd याची किंमत किती। हे या ठिकाणी जे दिसतंय मित्रांनो हे वर्ग समीकरण आहे आणि या वर्ग समीकरणामध्ये याचे फॅक्टर्स काढण्याच्या काही मेथड्स आहेत। यात पहिला x वर्गाचा कोएफिशिएंट हा 5 आणि 5 चौक 20 असा घ्यायचा आणि मधल्या पदाची फोड आपल्याला करायची असते। मधल्या पदाची फोड करताना गुणाकार त्यांचा 20 असावा आणि त्यांची वजाबाकी बेरीज जी आहे ती 11 वर्गमुळात 2 असावी। इथे वर्गमुळात 2 आहे म्हणून वर्गमुळात 2 डायरेक्ट लिहून घ्या आणि 10 1 10 10 1 10 जर केला तर इथे 10 आणि 1 11 होतात आणि या दोघींचा गुणाकार जर केला 2 10 गुणिले 2 केल्यावर तुम्हाला 20 मिळतो। असे त्याचे आपल्याला अवयव मिळतात आणि इथे या अवयवांमध्ये आपण या मधल्या पदाची फोड करतो तर ती अशी येईल 10 वर्गमुळात 2x अधिक 2 अधिक वर्गमुळात 2x अधिक 4 आणि उजवी बाजू ती आहे तशीच राहील। त्या या 2 च्या टर्म जर आपण घेतल्या एकत्र इथे 5 कॉमन निघतोय, x कॉमन निघतोय तर इथे उरेल x अधिक 2 वर्गमुळात 2x आणि हा इथे जो तुम्हाला दिसतोय वर्गमुळात 2 इथून सुद्धा कॉमन जर काढला याच्यात दिसत नाहीये परंतु तिथे आहे। कसा आहे तर इथे 4 म्हणजेच काय असतो 2 गुणिले 2 आणि 2 म्हणजेच काय असतो वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 आणि हा इकडे 2 तर याच्यापैकी 1 वर्गमुळात 2 जो आहे तुम्ही कॉमन काढला या 4 मधून तर इथे शिल्लक राहील ते 2 वर्गमुळात 2 बरोबर उजवी बाजू जी ती अशीच राहील। हा कंस रिपीट झालाच पाहिजे तो परत कॉमन निघेल x अधिक 2 वर्गमुळात 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये उरेल 5x अधिक हा वर्गमुळात 2 बरोबर ही उजवी बाजू जी आहे ती अशीच राहील ax अधिक b आणि cx अधिक d। आता आपण कंपेअर करू शकतो x आणि x ची टर्म इथे आहे, इथे x ची टर्म ही x ची टर्म आहे आणि हे कॉन्स्टंट नंबर आहे। तर यावरून x चा वर्ग कोएफिशिएंट सहगुणक a आहे तर इथे काहीच नाहीये म्हणजे एक या ठिकाणी आपण घेतोय। इथे b ची किंमत ही येईल b बरोबर 2 वर्गमुळात 2 आणि c चा सहगुणक 5 आहे म्हणून c बरोबर 5 आणि d चा सहगुणक हा इथे d बरोबर वर्गमुळात 2 येईल। सगळे किमती आपल्याकडे आल्या आहेत आणि आपल्याला काढायचं a अधिक c अधिक b गुणिले d तर a आहे 1 c आहे 5 अधिक b आहे 2 वर्गमुळात 2 आणि d आहे वर्गमुळात 2। याला जर सोपं केलं हा 6 अधिक हा 2 गुणिले 2 4 होईल कारण हा वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 हा 2 होणार आणि हे तुम्हाला मिळतंय 10 आणि 10 जे आहे ते आपला पर्याय क्रमांक 4 जो आहे तो अचूक पर्याय आहे।